5 पत्रकारांच्या संदर्भातली लक्षवेधी आहे आणि माननीय त्यामुळे सगळ्या सभापती पत्रकारांचं महोदया, लक्ष लागलेलं आहे या विषयाकडे वितरित केल्याप्रमाणे. सभापती महोदय, महाराष्ट्रामध्ये दैनिक, साप्ताहिक, डिजिटल, टीव्ही अशा वेगवेगळ्या विंगमध्ये काम करणाऱ्या पत्रकारांची एकूण या महाराष्ट्रामध्ये जवळपास 8,500 एवढी संख्या आहे. जेमतेम या 8,500 संख्येमधनं 1,000 असे पत्रकार आहेत की ज्यांना 20,000पासून तर 1 ते 1.5 लाखापर्यंत पगार मिळतो. परंतु उर्वरित जे पत्रकार बंधू आहे ते सगळे 20,000पेक्षा कमी पगारावर आपापल्या संस्थेमध्ये कामाला आहेत. असा सर्वे हा व्हॉइस ऑफ मीडिया या पत्रकार संघटनेने केलेला आहे. अत्यंत कमी पगार असल्यामुळे, मानधन कमी असल्यामुळे पत्रकारांची आर्थिक दमछाक होते. कोरोनाच्या काळामध्ये तर अनेक पत्रकारांच्या नोकऱ्या गेल्या. नोकऱ्यामध्ये कुटुंब उघड्यावर पडली. मुलांच्या त्यांच्या शिक्षणाचा प्रश्न त्या ठिकाणी निर्माण झाला. त्यानंतर कसेबसे पत्रकार त्यातनं सावरले. दुसरीकडे राष्ट्रीयकृत बँका, खाजगी बँका किंवा नागरी पतसंस्थेमध्ये सुद्धा पत्रकारांना लोन्स त्या ठिकाणी मिळत नाही. त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये पत्रकारांना आर्थिक धैर्य मिळावे किंवा जोडधंद्यासाठी त्यांना आधार मिळावा म्हणून व्हॉइस ऑफ मीडिया या पत्रकारांच्या देशव्यापी संघटनेने अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळाच्या धर्तीवर पत्रकारांच्या कल्याणाकरता स्वतंत्र असे पत्रकार कल्याण आर्थिक विकास महामंडळ स्थापन करावे अशी मागणी केली. या मागणीच्या संदर्भात व्हॉइस ऑफ मीडियाचे संस्थापक अध्यक्ष संदीप काळे असेल, प्रदेशाध्यक्ष अनिल म्हस्के असतील, यांनी वेळोवेळी मुख्यमंत्री महोदयांकडे सुद्धा निवेदनं केलेली आहे. त्या पद्धतीनं लाक्षणिक उपोषण सुद्धा या ठिकाणी केलेलं आहे. आपणा सर्वांना कल्पना आहे की पत्रकार हा लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ आहे आणि लोकशाहीतील पहिले 3 आधारस्तंभ जे आहे ते आर्थिकदृष्ट्या सक्षम आहे. परंतु चौथा आधारस्तंभ हा खऱ्या अर्थानं दुर्बल घटकामध्ये मोडतो. त्यामुळे कोरोना काळात जवळपास 150 पत्रकारांना आपला जीव गमवावा लागला. परंतु आजपर्यंत त्यांना सरकारतर्फे कुठलीही मदत त्या ठिकाणी मिळालेली नाहीये. या चौथ्या आधारस्तंभाचे खाजगीकरण आता मोठ्या प्रमाणात होत चाललेले आहे. त्यामुळं पत्रकारांना नोकरीची आता शाश्वती राहिलेली नाहीये. आपल्या नोकरीवर केव्हा गदा येईल हे त्यांना सांगता येत नाही. त्यामुळे उमेदीच्या काळात पत्रकारिता केलेला आमचा पत्रकार बांधव त्याच्या आयुष्याच्या उत्तरार्धात त्याची जर नोकरी गेली तर तो नैराश्याच्या खाईमध्ये त्या ठिकाणी पडतो. त्यामुळे खऱ्या अर्थानं लोकशाही जर मजबूत आपल्याला ठेवायची असेल तर लोकशाहीचा हा जो चौथा आधारस्तंभ आहे याला मजबूत करण्यासाठी शासनाने आवश्यक ती पावले उचलली पाहिजे. म्हणून या प्रश्नावर मी या ठिकाणी शासनाला विचारतो की ज्याप्रमाणे आपल्या राज्यामध्ये अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळच्या धर्तीवर किंवा आत्ता शासनाने माझ्या माहितीनुसार एक गुरव समाजाकरिता सुद्धा आर्थिक महामंडळाची घोषणा नुकतीच केलेली आहे आणि वारंवार आता आपली चर्चा होतेच आहे की दयावान सरकार आहे म्हणून पत्रकारांना सुद्धा दयावान वृत्ती ही दिसावी आणि पत्रकारांना सुद्धा आर्थिक विकास महामंडळाप्रमाणे पत्रकार कल्याणकारी महामंडळाची स्थापना सरकार करणार काय? व्हेरी गुड. माननीय सभापती महोदया, सन्मान्य सदस्य धीरज लिंगाडे साहेब आणि इतर सर्व सन्मान्य सदस्यांनी पत्रकारांच्या प्रश्नासंदर्भातली या ठिकाणी लक्षवेधी या ठिकाणी उपस्थित केलेली आहे. या सरकारची सुद्धा भूमिका किंवा सरकारची मानसिकता ही पत्रकारांच्या बाबतीत ही निश्चितपणाने संवेदनशील आहे. आपण जी काय आकडेवारी सांगितली ही वस्तुस्थिती दर्शक आहे. काही ठराविक पत्रकारांचं मानधन त्यांना मिळणारा मेहनताना हा चांगल्या प्रकारचा असतो, परंतु बहुतांशी पत्रकारांना हे अत्यल्प मानधनामध्ये किंवा वेतनावरती या ठिकाणी काम करावं लागतं, ही वस्तुस्थिती आहे. राज्य सरकारने यापूर्वी सुद्धा पत्रकारांसाठी शंकरराव चव्हाण सुवर्ण महोत्सव पत्रकार कल्याण योजना या ठिकाणी आपण राज्यामध्ये लागू केलेली आहे.
आणि यामध्ये 50 कोटी रुपयांची रक्कम ही त्या कल्याण योजनेच्या खात्यावरती राष्ट्रीयकृत बँकेमध्ये ठेवून त्यातून येणाऱ्या व्याजातनं आपण पत्रकारांच्यासाठी वेगवेगळ्या कल्याणकारी योजना या ठिकाणी राबवतो. पत्रकारांना आजारांवरील उपचारासाठी यातनं आपण मदत करतो. त्याच्यामध्ये 22 गंभीर स्वरूपाचे आजार या ठिकाणी आपण आयडेंटिफाय केलेले आहेत आणि आतापर्यंत जवळपास 295 पत्रकारांना 1,80,00,000 रुपयांची मदत अशा वैद्यकीय उपचारांसाठी आपण या ठिकाणी सन्मान्य अध्यक्ष महाराज सभापती महोदय दिलेले आहे. त्याचबरोबर राज्य सरकारनं या शंकरराव चव्हाण सुवर्ण महोत्सवी पत्रकार कल्याण निधी योजनेअंतर्गत स्थापन केलेल्या विश्वस्त मंडळामार्फत आचार्य बाळशास्त्री जांभेकर पत्रकार सन्मान योजना ही पत्रकारांच्यासाठी ज्येष्ठ पत्रकारांच्यासाठी आपण लागू केली. या माध्यमातून सुद्धा 154 ज्येष्ठ पत्रकारांना जे पात्र आहेत त्यांना 11,000 रुपये अशा पद्धतीचं प्रत्येकी अनुदान सुद्धा या ठिकाणी आपण दिलेलं आहे. आदी स्वीकृतीधारक पत्रकारांना आपण काही सवलती लागू केल्या ज्यामध्ये 100% एसटीचा मोफत प्रवास आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या ज्या 25/2009च्या निर्णयाप्रमाणे शासकीय रुग्णालयातनं मोफत रुग्णसेवा आहे. त्यांच्या पती पत्नी व त्यांच्यावर अवलंबून मुलं यांना जर दुर्धर आजार झाला, अपघात झाला आणि आधी स्वीकृतीधारकाचा दुर्दैवानं अकस्मात मृत्यू झाला तर त्यांच्याही कुटुंबियांना यामध्ये आपण मदत केलेली आहे, यामध्ये आपण समावेश केलेला आहे. सगळ्यात महत्वाचं सन्माननीय सभापती महोदया, पत्रकार संरक्षण कायदा करणारे हे महाराष्ट्र पहिलं राज्य आहे. राज्यामध्ये इतर कुठल्याही राज्यामध्ये पत्रकारांच्या संरक्षणाचा विशेष कायदा नाही आणि त्यामुळं पत्रकारांच्या बद्दल आपण संवेदनशील आहोत. एवढ्या योजना आपण पत्रकारांच्यासाठी राबवलेल्या आहेत. या व्यतिरिक्त सुद्धा ज्या ज्या आता आपण 11,000 का 18,000 पत्रकारांचा या ठिकाणी आकड्याचा उल्लेख केला, आधी स्वीकृतीधारक पत्रकार त्याच्यामधले किती आहेत? म्हणजे ज्या आधी स्वीकृतीधारक पत्रकारांना राज्य सरकारनं त्यांचं कार्ड दिलेलं आहे किंवा त्यांना आधी स्वीकृतीधारक पत्रकार म्हणून मान्यता दिलेली आहे असेही आहेत. आणि इतर पत्रकार हे जे फील्डवरती काम करतात, काही तालुका स्तरावर काम करतात, काही जिल्हा स्तरावर काम करतात, काही विभागीय स्तरावर काम करतात. त्यामुळे निश्चितच या वेगवेगळ्या योजना राज्य सरकारनं पत्रकारांच्यासाठी या ठिकाणी आपल्या राज्यामध्ये लागू केलेल्या आहेत आणि निश्चितपणे जी काही मानधनाची रक्कम आहे, बाकी इतर ज्या काही वैद्यकीय मदती आहेत, त्यांच्या संरक्षणाचा जो कायदा आहे याच्या बाबतीत पत्रकारांचं हित लक्षात घेऊनच राज्य सरकारने या ठिकाणी हे सगळं धोरण आखलेलं आहे. सन्माननीय सचिन अहिर देते ना नंतर. खरं तर माननीय मुख्यमंत्र्यांनी येऊन पण जर या प्रश्नाला जर न्याय दिला असता, अर्थात आपण त्यांचे प्रतिनिधी म्हणून आलेला आहात, परंतु आपण ज्यावेळी पत्रकारांच्या विषयावरती आपण चर्चा करतो, आपण निवळ बोलण्याचं काम करतो, परंतु एक अत्यंत चांगली लक्षवेधी आपण सन्मान्य सदस्यांनी आणल्याबद्दल मी त्यांचं नक्की कौतुक करतो आणि सभापतीमध्ये आपलाही आभार मानतो. प्रश्न फक्त तेवढ्याच पुरता मर्यादित राहून चालणार नाही. आपण मांडलं की 50 कोटी रुपये 2009 साली आपण दिली होती, 2019 साली परत आपण त्याला रिवाईज करण्याचं काम केलं. आता तर आम्ही असं ऐकतोय की एका रायगडच्या एका मतदारसंघामध्ये, तुमच्याकडे बघून बोलत नाही, तिकडे 151 कोटी रुपये आपण निधी देण्याचं काम करतोय. विकास कामं. पण याच विकास कामाला जनतेसमोर नेऊन जाण्याचं काम किंवा लोकांची आपली जी असलेली सर्वांची जी प्रसिद्धी येईल, आता 21व्या शतकामध्ये तो डिजिटलायझेशन झाल्यामुळे आणि म्हणून ह्याच्यामध्ये डिजिटल पत्रकारांचा पण महत्वाचा रोल आहे. सन्मान्य सदस्यांनी सांगितल्याप्रमाणे जे अधिकृत असलेले जे DGPR कडनं आणि दिल्ली NCR जे कडनं जे आहेत, ती फक्त आपण 900ची संख्या आणि म्हणून ती व्याप्ती आपल्याला वाढवावी लागणार आहे. आणि सभापती महोदय, आपल्या माध्यमातून मंत्री महोदयांना माझी हा दोनच प्रश्न आहे की एक तर आपण त्याची व्याप्ती आपण वाढणार आहोत का? आपण सांगितलं का आपला हा राज्य हा पहिला राज्य की ज्यांनी हा कायदा आणला, पण इतर राज्यांमध्ये पण देखील, मग दिल्ली आपला राजस्थान असेल, UP असेल, बिहार असेल, तेलंगणा सारख्या राज्याने पण सुस्पष्ट पत्रकारांसाठी एक वेगळं धोरण आणलेलं आहे. आणि म्हणून या बाबतीतली एक समिती, म्हणजे मी म्हणणार नाही की लगेच तुम्ही घोषणा करा, पण ही एक पत्रकारांची समिती, शासनाची समिती, संयुक्त समिती जाऊन या सर्व जे योजना आहेत त्याची पाहणी करून या बाबतीतला एक नवीन धोरण आपण आणणार आहात का? सन्मान्य सभापती महोदया,
या ठिकाणी सन्मान्य सदस्य सचिन भाऊंनी या ठिकाणी जी काही सूचना केली, मी जरूर सांगेन की राज्य सरकारनं पत्रकार संरक्षणाचा कायदा केला, हे आपलं पहिलं राज्य, ह्याच्याबद्दल दुमत असायचं कारण नाही. सन्मान्य सदस्य सचिन भाऊंच्या आणि सर्व सन्मान्य सदस्यांच्या मताशी मीही सहमत आहे की 50 कोटी रुपयांची रक्कम आपण 2009 साली ठेवली, त्याच्या येणाऱ्या व्याजातनं या सगळं बाबींचा, पण याच्यासाठी आलेल्या प्रस्तावाला आपण निधी नाही, व्याज कमी आलं आणि प्रस्ताव जास्त आले म्हणून ते फेटाळले, असं झालेलं नाही. आपण त्या उपलब्ध आलेल्या प्रस्तावांना निश्चितपणानं जी काही आपली तरतूद आहे त्याप्रमाणे न्याय देण्याची भूमिका या ठिकाणी केलेली आहे. सन्मान्य सदस्यांनी सांगितलं की आपण आधी स्वीकृती पत्रकारांची व्याप्ती वाढवणार का, तर आधी स्वीकृतीधारक पत्रकार कोण याच्यासाठी काही नियमावली आहे. तुम्हाला आणि मला या ठिकाणी ती व्याप्ती वाढवण्याचे आपल्याकडे अधिकार नाही. ती जी काही नियमावली ती ऑल इंडिया स्तरावरती आणि राज्य स्तरावरती, तर त्याच्यामध्ये जे जे समाविष्ट होत असतील, एक आपल्याला निश्चितपणानं आज मी आश्वासित आपल्याला करेन की आधी स्वीकृती म्हणून आम्हाला समाविष्ट करा, असे जे जिल्हा स्तरावरनं प्रस्ताव मंत्रालयामध्ये येतात आणि त्याला मान्यता इथून दिली जाते राज्य स्तरावरनं. तुम्ही हे अधिवेशन संपल्या अशा प्रस्तावांच्या संदर्भातली एक बैठक स्वतः या ठिकाणी घेतो. जे पात्र प्रस्ताव असतील त्या पात्र प्रस्तावांवरती लवकरात लवकर आपण निर्णय करू, पण जे निकष ठरवलेले आहेत त्या निकषाच्या बाहेर आपल्याला जाण्याची तरी या ठिकाणी अधिकार नाही. मनीषा कायंदे. देशातील मध्य प्रदेश, राजस्थान, बिहार, उत्तर प्रदेश, तेलंगणा यांनी डिजिटल मीडियासाठी विशेष धोरण आणले आहे. तसे धोरण आपल्याकडे नाही. यात डिजिटल मीडियाला जाहिराती देणे, डिजिटल मीडियाच्या पत्रकारांना अधिस्वीकृती कार्ड देणे अशा प्रमुख मागण्या आहेत. महाराष्ट्र शासन अर्थात DGPR ने डिजिटल मीडियाची नोंदणी करणे, अशा प्रकारची नोंदणी दिल्ली NCR मध्ये करून त्यांना अधिस्वीकृती दिलेली आहे डिजिटल मीडियाला. त्यासाठी त्यांनी त्याचे निकष देखील ठरवले आहेत. राज्याने असे निकष ठरवावे असं PIB म्हणजे प्रेस ब्युरो ऑफ प्रेस इंडिया ब्युरो यांच्या सूचना आहेत. तर PIBच्या धर्तीवर राज्याने अधिस्वीकृतीसाठी निकष ठरवावे. त्याचप्रमाणे CBIindia.gov.in ही केंद्र सरकारची माध्यमांना जाहिरात देणारी जी संस्था आहे, तशी आपल्याकडे DGIPR आहे. केंद्र सरकारच्या निकषाप्रमाणे राज्याने डिजिटल जाहिरातीचे असे निकष आपण ठरवणार का किंवा ठरवावे असं माझी विनंती आहे. सन्मान्य सभापती महोदया, जर केंद्र शासनानं अशा पद्धतीचे निकषामध्ये बदल केले असतील, डिजिटल मीडियासाठी काही वेगळे निकष किंवा वेगळं धोरण ठरवलं असेल, तर केंद्र सरकारचं धोरण या ठिकाणी म्हणजे निश्चित त्याचं अवलोकन करू आणि त्या धर्तीवरती राज्याच्या धोरणामध्ये सुद्धा आवश्यक त्या सुधारणा केल्या जातील. एक्झॅक्टली. नाही, अभिजित वंजारी. सभापती महोदय, नाही देणार आहे. पत्रकारांच्या बाबतीमध्ये आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्यासंबंधानं नाही, त्यांनी पहिला ही जी वर लक्षवेधी केलं. या ठिकाणी उपस्थित वंदनीचा केली हात अत्यंत वर चांगली नका. लक्षवेधी आहे. परंतु या सगळ्यांपेक्षा माझा प्रस्ताव वेगळा आहे. नागपूर शहरामध्ये देवेंद्र फडणवीस साहेब या राज्याचे मुख्यमंत्री असताना शासकीय जमिनीवर त्यांनी प्रेस क्लब तयार केला. नागपूर शहरामध्ये प्रेस क्लब आहे आणि त्या प्रेस क्लबची ती जी काही लीज होल्डवर त्यांना ते दिलं, बांधून दिलं आणि त्याच्यामध्ये जे काही उपक्रम आहेत त्या उपक्रमाच्या माध्यमातून जे काही उत्पन्न होते ते त्या प्रेसच्या सगळ्या लोकांची त्यांची जी समिती आहे ही त्यांना ते पैसे मिळतात. त्याच्यामुळे त्यांच्या बाकीच्या कल्याणकारी योजना ज्या आहेत त्या पैशातनं चालतात. तर अशा जर समजा आपण सर्व जिल्ह्यांमध्ये प्रेस क्लबची स्थापना केली, कारण नागपूरच्या प्रेस क्लबमध्ये प्रेस कॉन्फरन्स घेण्यासाठी एक चांगला वातानुकूलित हॉल आहे, त्याच्यासोबतच त्या ठिकाणी लॉन पण आहे, रेस्टॉरंट पण आहे आणि त्या ठिकाणी जिम्नॅशियम आणि वेगवेगळे उपक्रम आहे. तर याच्याबद्दल त्यांना किराया मिळतो, याच्याबद्दल त्यांना पैसे मिळतात. लग्न समारंभ किंवा इतर काही कन्व्हेन्शन झाले, काही कॉन्फरन्सेस झाल्या तर त्याच्यातनं त्यांना पैसे मिळतात आणि मग त्या नागपूर शहरातल्या रजिस्टर्ड पत्रकारांना त्याच्यामध्ये ज्या काही कल्याणकारी योजना आहे त्या राबविण्यासाठी त्यांना मदत होते. तर याच धर्तीवर समजा आर्थिक विकास महामंडळ करता येणार नसेल शक्य, तर मग आपण किमान या प्रत्येक विभागामध्ये किमान एक प्रेस क्लब आपण सुरू करणार का, असा माझा प्रश्न आहे. व्हेरी गुड. सन्मान्य सभापती महोदया, माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी नागपूरला कशा पॅटर्न मध्ये अशा पद्धतीचा प्रेस क्लब उभा केलेला आहे त्या सगळ्याचा अभ्यास केला जाईल. जागेची उपलब्धता आणि नागपूरला कसा उपलब्ध निधी झाला, कुठल्या कुठल्या योजनांमधनं त्याला निधी उपलब्ध केला, किती योजना क्लब करून अशा पद्धतीने जागा मुळात कोणी दिली, या सगळ्या गोष्टीचं निश्चितपणानं अवलोकन करू
आणि नागपूर पॅटर्न इतर ठिकाणी राबवण्याचा सुद्धा विचार निश्चितपणाने केला जाईल. शशिकांत शिंदे. होते महोदय, धन्यवाद. ते मगाशी सचिन भाऊंनी सांगितल्याप्रमाणे काय हो, मी म्हटलं तुम्ही का बसताय सारखं खाली? नाही, काय त्यांनी संधी बसताय दिल्याशिवाय असं होतंय. आज माझ्या प्रेम जास्त आहे. मी आपल्याला सचिन भाऊंनी सांगितल्याप्रमाणे आपण 100 कोटी जे दिलेले आहे 50 कोटी त्याची 2000 35 होते, आता 50 झाले. आपण ते वाढवावे. वाढले. आता अजून वाढवावे अशी मागणी करतो आम्ही. ते 100 कोटी करा, 200 कोटी करा. आणि ते करत असताना त्यातून मिळणाऱ्या याच्यातून अजून त्यामध्ये काही फायदा देऊ शकतो याचा अभ्यास करावा अशी एक सूचना. दुसरं, आपण म्हाडा किंवा सिडकोच्या माध्यमातून वेगवेगळ्या असलेल्या घटकांना आपण घरकुल योजना देण्यासाठी राखीव कोटा ठेवतो, तसं पत्रकारांसाठी आपण सिडको आणि म्हाडाकडे अशा प्रकारचा राखीव कोटा ठेवणार आहात का? सोशल मीडियामध्ये सध्या फार मोठ्या युट्यूब असेल किंवा बाकीच्यावर ज्या ज्या अशा प्रकारचे काम करणारी मंडळ आहेत त्यांची सुद्धा त्या ठिकाणी आपण व्यक्ती करणार आहात का? सन्मान्य सभापती महोदया, जयंत अजून राज्य आपल्याला सरकार 5-6 लोकं बोलणार. योजनेमध्ये समाविष्ट करताना देते ना मी पण, देते परत तुम्हाला परत सांगेन, पाच. तेवढं 5 आधी मिनिटं दिली स्वीकृतीधारक जे पत्रकार आहेत ज्यांना मान्यता आहे यांचाच राज्य सरकारच्या ह्या योजनांमध्ये आपल्याला समावेश करता येणं शक्य आहे. कारण शेवटी नाव युट्यूब आहे चॅनल ते पत्रकार असतील, जे पत्रकारांकडे आधी स्वीकृतीधारक मान्यता नाही, या बाबतीतलं वेगळं धोरण या ठिकाणी करावं लागेल. सन्मान्य सभापती महोदया, माझ्या मते या अनुषंगानं सर्व सभागृहाच्या सन्मान्य सदस्यांच्या देखील या भावना आहेत की पत्रकारांच्यासाठी काही अशा पद्धतीचं नवीन योजना असणं किंवा असणाऱ्या योजनांमध्ये व्याप्ती वाढवणं, तर निश्चितपणे एक हायपॉवर कमिटी या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करण्यासाठी अभ्यास गट या ठिकाणी नेमला जाईल आणि अभ्यास गटाचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर पत्रकारांच्या बाबतीत सहानुभूतीनं माननीय मुख्यमंत्री महोदय, उपमुख्यमंत्री महोदयांच्या मान्यतेनं निर्णय घेतला जाईल. पडळकर. ते सगळं समितीत घेऊ आता अभ्यास गटात. सभापती तिकडचं दिलं महोदया, की एकदा इकडे देणार. सन्माननीय सदस्य माननीय धीरजी लिंगाडे साहेबांनी अत्यंत महत्वपूर्ण लक्षवेधी सभागृहात चर्चेला आणलेली आहे, त्याबद्दल त्यांचा आभार व्यक्त करतो. ग्रामीण भागातून बरेच लोकप्रतिनिधी इथं नेतृत्व करतायत, अनेक वेगवेगळ्या विषयामध्ये काम करत असतात, अनेक कारणं आहेत त्यांना इथं येण्याची. त्यामधलं प्रमुख कारण त्यामध्ये पत्रकार मित्रही आहेत की जे आपली भूमिका नेहमी मांडत असतात आणि त्यांच्या प्रश्नावरती आपल्या सभागृहामध्ये चर्चा होते. मी आपल्या माध्यमातून माननीय मंत्री महोदयांच्याकडे काही विनंती करणार आहे. अधिस्वीकृतीधारक हे जे पत्रकार आहेत, सभापती महोदया, प्रत्येक दैनिकामध्ये संपादक किंवा उपसंपादक असे 3-4 वरिष्ठ सिनियर जे पत्रकार आहेत त्यांच्याकडेच हे कार्ड आहे. आता ग्रामीण भागामध्ये 20-20 वर्ष 25-25 वर्ष पत्रकारिता आमचे सगळे मित्र करतायत आणि त्यांच्याकडे हे कार्ड नाही आहे आणि म्हणून या योजनाच त्यांना मिळत नाहीत. आणि म्हणून माननीय मंत्री महोदय यांच्याकडे मी विनंती करणार आहे की आपण याची सर्वे करून पत्रकारांचा सरसकट यांना अधिस्वीकृतीधारकाचं पत्र आपण देणार आहात का, नंबर 1. नंबर 2, अधिस्वीकृतीधारक हे यादीमध्ये येण्यासाठी 12वीची शिक्षणाची अट आहे आणि काही जुने पत्रकार गावाकडचे आहेत की जे 20-20 वर्षापासून काम करतात आणि त्यांचं शिक्षण 12वी झालेलं नाही, परंतु त्यांचं रेग्युलर पत्रकारितेचं काम मोठ्या दैनिकाकडे चालू आहे. म्हणून त्याच्यासाठी तुम्ही 12वीची अट शिथिल करून ती 10वी पर्यंत आणण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहात का? आणि नंबर 3ला माझी आपल्याकडे विनंती आहे, आपण पत्रकारांच्या बाबतीमध्ये सरकारी दवाखान्यामध्ये उपचार करतो असं आपण आपल्या उत्तरामध्ये लिहिलेलं आहे, परंतु काही काही असे आजार होतात की त्यांना सरकारी दवाखान्यामध्ये उपचार मिळत नाहीत, त्यांना खासगी दवाखान्यामध्ये जावं लागतं. तर याची व्याप्ती वाढवण्यासाठी सरकार काही धोरण राबवणार आहे का? आणि राज्यामध्ये आपण वेगवेगळ्या अनेक स्कीम देतो, अनेक योजना देतो, तर पत्रकारांच्यासाठी एखादी स्कीम अशी त्यांना पत्रकारिता करता करता एखादा साईड बिझनेस करता यावा अशी एखादी सरकारकडून एक 50% अनुदान, बाकीचं 50% त्यांचं बँकेकडून अशी एखादी स्कीम आणता येईल का? तर त्याबद्दल सरकारनं सकारात्मक विचार करावा, ते सरकार करणार का? सन्मान्य सभापती महोदया, माननीय सदस्य पडळकर साहेबांनी अधिस्वीकृती पत्रकारांच्या व्याख्येमध्ये बदल करणार का आणि त्याच्यासाठी जे नियम शिथिल करणार का अशा पद्धतीचा प्रश्न विचारला. मी मगाशी त्या प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे की तो अधिकार
आपल्याला नाही, राज्य सरकारला नाही, केंद्रानं त्याच्या बाबतीतले निकष ठरवलेले आहेत. परत सन्माननीय पडळकर साहेब म्हटले की ज्या सरकारी दवाखान्यांमध्ये उपचार मिळत नाहीत, खाजगी दवाखान्यामध्ये उपचार केलेत. म्हणूनच त्याच्यासाठी मी म्हणलं, अनेक सन्माननीय सदस्य बोलले, एक आपण अभ्यास गट याच्यावरचा या ठिकाणी तयार करू. त्या अभ्यास गटाला टाइम बाउंड कार्यक्रम देऊ. सन्मान्य सभासदांच्या, सन्मान्य सदस्यांच्या ज्या सभागृहातल्या आजच्या भावना होत्या त्याही त्या अभ्यास गटाच्या समोर या ठिकाणी आपण ठेवू. आणि ज्येष्ठ पत्रकार असतील, शासनाचे प्रतिनिधी असतील, अशा सगळ्यांचा त्याच्यात समावेश माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री महोदयांच्या मान्यतेनं आपण करू. आणि त्या अभ्यास गटाचा अहवाल आल्यानंतर निश्चितपणे जसे सन्मान्य सदस्य पत्रकारांच्या बद्दल संवेदनशील आहेत, आपल्याला त्या सगळ्यांच्या बद्दल सहानुभूती आहे, तसंच सरकार सुद्धा पत्रकारांच्या बद्दल संवेदनशील आहे, सरकारला सुद्धा त्यांच्याबद्दल सहानुभूती आहे. आणि हा अभ्यास गटाचा अहवाल आल्यानंतर याच्यावर योग्य निर्णय निश्चितपणाने घेतला जाईल. प्रज्ञाताई सातव. राष्ट्रपती महोदय, मंत्री महोदयांनी उत्तरात सांगितलं की बाळशास्त्री जांभेकर या सन्मान योजनेअंतर्गत निवृत्ती वेतन पत्रकारांना 11,000 देण्यात येते. तर मी तुम्हाला एक आठवण करू देऊ इच्छिते की 9 मे रोजी मंत्रालयात आणि विधिमंडळ वार्ताहर संघाच्या पुरस्कार सोहळ्यामध्ये सन्मान्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजींनी ही घोषणा केली होती की बाळशास्त्री जांभेकर सन्मान योजनेअंतर्गतचे जे निवृत्ती वेतन आहे ते 11,000 वरून वाढवून 20,000 रुपये करण्यात येईल. तर त्याचा अद्यापही कुठलाही GR निघालेला नाही. तर आपण लवकरात लवकर हा GR काढणार का, हे आज आम्हाला इथे सभागृहाच्या माध्यमातून कळेल का, हा माझा प्रश्न आहे. माननीय सभापती महोदया, माननीय मुख्यमंत्री महोदयांनी अशा पद्धतीनं मानधन वाढवण्याची घोषणा केली असेल तर निश्चितपणानं 2 दिवसात अशा पद्धतीचा सुधारित GR काढला जाईल. ठीक आहे. जानकर. सभापती महोदया, जे नागपूरला वंजारी साहेबांनी जे बोलले ते नागपूरला जसं देवेंद्र फडणवीस साहेबांनी पत्रकारांसाठी हे केलेलं आहे तसं प्रत्येक जिल्ह्यात किंवा प्रत्येक तालुक्यात जर आपल्या गव्हर्नमेंटच्या जागा घेऊन करण्याचा प्रयत्न केला तर आपल्या पत्रकारांना सर्वांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. ते करणार का? ते विचारलं ना त्यांनी. हो सांगितलं ना, अभ्यास करणार सांगितलं ना. हो मंत्री महोदय, तोच प्रश्न. क्लब, प्रेस क्लब. प्रेस क्लब कराल का प्रत्येक जिल्ह्यात? प्रत्येक जिल्ह्यात प्रेस क्लब करणार का? तर मी मगाशी उत्तर दिलंय माननीय सभापती महोदय. त्या प्रश्न देणार आहे जयंत पाटील. हा देणार आहे राजेश राठोड. आणि सभापती महोदय, काही काळ मी वरच्या प्रेस गॅलरीत पण बसायचो. हे माहित नव्हतं आम्हाला. मी पत्रकार. आम्ही लहान आहे ना. सभापती महोदय, सर्व सदस्यांनी ज्या समस्या पत्रकारांच्या मांडल्या, आज या व्यवसायामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आधुनिकीकरण होत आहे. त्याच्यामध्ये प्रामुख्यानं आज प्रिंट मीडिया कमी होत चाललेला. आपण स्वतः पत्रकार आहात. माझ्या पेपरमध्ये तुम्ही लिहिता वर्षातून 10-12 लेखक आहे मी. पत्रकार लेखक आहे. लेखक. हो, पत्रकार आहात. सभापती महोदया, याच्यामुळे प्रिंट मीडिया संपेल का अशी परिस्थिती आहे. पण त्याच्यामुळे डिजिटल वाढते आहे. माझ्या पेपरचा डिजिटल 30 लाख वाचक जगामध्ये आहे. तर प्रिंट मीडिया कमी झालेली आहे. आणि त्याच्यामध्ये पहिली सूचना माझी एक आहे, मंत्री महोदय, जो कॅटेगरी आपला जाहिरातीचा आहे तो जाहिरातीचा कॅटेगरी तुम्ही बदलणार का? त्याच्यात जी वाढ करायला पाहिजे सरकारी याची खाजगीमध्ये, खाजगी आणि सरकारी जाहिरातीचा दर याच्यामध्ये मोठा फरक आहे. त्याचीच प्रामुख्यानं करा. कारण काय, छोटे जे पत्र आहेत आमच्यासारखी, ते त्यांचं उत्पन्न हे नाहीये. म्हणजे A+, B असे वेगवेगळे त्याच्यामध्ये हे आहे. आणि म्हणून सभापती महोदया, याच्यामध्ये तो विचार राज्य शासन करेल का? डिजिटलमध्ये पत्रकार संघाला आपण पैसे देता, आधुनिक झालेत, जे जुने 50 वर्षापूर्वी बांधलेत त्यांना तुम्ही पुनर्बांधणी करण्यासाठी पैसे देणार का? आणि सभापती महोदय, या बाबतीमध्ये
एकच माझी सिनियर सदस्य बोलतायत. माझी कशावर माझी काय मी प्रॅक्टिकल कशासाठी बोलतो परब साहेबांना कशावर बोलायचं? की या व्यवसायामध्ये कंपोज पासून मी काम केलेलं आहे. पत्रकारांवर बोलायचं. मी स्वतः कंपोज करायचो, लिहायचो, आणि आज पण मी तटकरेंना जास्त माहिती आहे. मी लिहिलं तर माझ्या पेपरचा खप 10-12 हजार वाढतो. 4:47 ज्या दिवशी मी लिहितो त्या दिवशी त्यांना माहिती आहे. आणि म्हणून प्रश्न जे आता जे नवीन तुमच्यासारखे लेखक आणि पत्रकार आहेत, तुम्ही जुने आहात, परंतु ज्या पद्धती तुमच्या लेखणीची धार वेगळी आहे, परंतु या पद्धतीनं नवीन पत्रकार घडवण्यासाठी, नवीन डिजिटल याच्यामध्ये येणारे पत्रकार याच्याबाबत सरकार त्याला प्रबोधन करण्यासाठी आर्थिक काही मदत देणार किंवा अशी कुठली संस्था काढेल का? फार सुंदर प्रश्न आहे. सन्मान्य सभापती महोदया, प्रबोधिनी माननीय ज्येष्ठ सदस्य भाई जयंत पाटील साहेबांनी 3 महत्वाचे प्रश्न विचारले की जुन्या इमारती पत्रकार भवनच्या बांधलेल्या आहेत आणि त्या जीर्ण झाल्यात, त्या पुनर्जीवित करणं किंवा त्याची दुरुस्ती करणं याच्यासाठी निधी उपलब्ध करून देणार का? तर या जमिनी निश्चितपणानं या इमारती ज्या बांधलेल्या असतील त्या बाबतीत जिल्हा नियोजन समितीमधनं त्या इमारती सुस्थितीत करण्याबाबतीतली विनंती सर्व पालकमंत्र्यांना निश्चितपणानं केली जाईल. नंबर 1. त्यानंतर सन्मान्य सदस्यांनी सांगितले की डिजिटल मीडियाला सरकारी जाहिरातींमध्ये तुम्ही आणणार का? मगाशी मी त्या प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे की डिजिटल मीडियाला सचिन भाऊ म्हटले की केंद्रानं काहीतरी धोरण बदललेलं आहे, तर आम्ही केंद्राच्या धोरणाचा सुद्धा अभ्यास करू, केंद्राच्या धोरणाचं अवलोकन करू, आणि केंद्रानं जर ते धोरण स्वीकारलं असेल तर राज्य सरकार सुद्धा निश्चितपणानं केंद्राच्या धर्तीवर धोरण स्वीकारण्याचा विचार करेल. राजेश राठोड. आता 4-5 सभासद राहिले ज्यांनी हात वर केले नव्हते, तर करायचं असेल तर सभापती करून घ्या. महोदय, मला आपल्या माध्यमातून सरकारला मोजक्याच काही मुद्द्याची विनंती करायची आहे. खरं तर पत्रकार खूप जोखीम घेऊन मोठ्या कष्टाने त्यांचं काम करतात, तर आपल्या माध्यमातून मला सरकारला हे विचारायचं आहे की पत्रकारांसाठी कर्ज उपलब्ध करून देणारी योजना पीक कर्जासारखं कमी व्याज असलेली निर्माण करणार काय? कॅशलेस वैद्यकीय विमा ज्याप्रमाणे आमदारांना 6 लाखापर्यंत पाहिजे त्या हॉस्पिटलमध्ये इलाज करता येतो, त्याच प्रकारची कॅशलेस मेडिकल इन्शुरन्सची योजना पत्रकारांसाठी आणणार का? पत्रकारांसाठी नवीन घरकुल योजना निर्माण करणार का? ज्येष्ठ पत्रकार यांना दरमहा मानधन दिले जाते, परंतु त्याचा नवीन लेखाशीर्ष तयार झालेला नाही, तो लेखाशीर्ष तयार करणार का? आणि शेवटचा प्रश्न, माननीय शंकरराव चव्हाण साहेब यांच्या नावाने ट्रस्ट बनवलेला आहे, त्या ट्रस्टमधून हे मानधन दिलं जातं, त्या ट्रस्टचं रूपांतर महामंडळात करणार का? सन्मान्य सभापती महोदया, पत्रकारांना घरांच्या मध्ये म्हाडा असेल, सिडको असेल, याच्यामध्ये ठराविक कोटा ठेवावा ही जी मागणी आहे, या सगळ्या गोष्टींच्यासाठीच आपण अभ्यास गट तयार केलेला आहे. त्या अभ्यास गटाकडनं ज्या काही शिफारसी येतील किंवा अभ्यास गट ज्या काही आपल्याकडं बाबी समोर आणेल त्या सगळ्या गोष्टींचा या निर्णय घेताना विचार करू. शंकरराव चव्हाण, माननीय शंकरराव चव्हाण पत्रकार कल्याण निधीची रक्कम वाढवण्याबाबतीत सुद्धा माननीय मुख्यमंत्री महोदयांशी चर्चा करून या बाबतीत सुद्धा योग्य तो निर्णय घेतला जाईल. सन्माननीय सुनील त्या शिंदे. लेखाशीर्षक सुद्धा जर तयार झालं नसेल तर वित्त विभागाशी चर्चा सुनील करून शिंदेंचं झालं की लेखाशीर्षक तुम्हाला लवकरात लवकर नवीन तयार करण्याच्या आता बाबतीत संदेश काय झाला निश्चितपणानं आता? काय- संबंधित विभागाला सूचना केल्या सगळ्या जातील. संपल्यावरती तुमचं असतं प्रत्येक वेळेला. पत्रकारांना देण्याच्या ज्या काही सवलती आहेत त्याच्यामध्ये अनेक बाबतीत आपण या ठिकाणी दुरुस्ती करू किंवा त्याच्यामध्ये सुधारणा करू असं सांगितलेलं आहे. याच्यामध्ये एकच असं आहे की बाळशास्त्री सन्मान योजनेमध्ये वय वर्ष 60 म्हणजे निवृत्ती वेतनासाठी वय वर्ष 60 आणि मग एक जाचक अट आहे 30 वर्षाचा अनुभव. अलीकडच्या काळामध्ये 30 वर्षाचा अनुभव ही तशी थोडीशी कठीण समस्या वाटते, त्याच्यामुळे ही जी काय अटीची मुदत आहे ती कमी करून शासन यांना त्या बाबतीत पत्रकारांना सवलत देईल का? सजेशन फॉर ऍक्शन. सभापती महोदय, सर एक पण प्रश्न विचारा थोडक्यात. मी प्रश्न असा विचारतो की पत्रकारांच्या मुलांना मुलींना म्हणजे पाल्यांसाठी
शालेय व महाविद्यालयामध्ये मेडिकलसाठी इंजिनिअरिंग कॉलेजसाठी त्यांना प्रवेशासाठी आरक्षण देता येईल का आणि त्यासाठी कोणतं धोरण ऐकता येईल का? पत्रकारांना आरक्षण नाही. मुलांसाठी, पत्रकारांचे पाल्यांसाठी हे अभ्यास 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 समितीकडे पाठवू आपण. निलय नाईक बोला. 1 मिनिट लिंगाडे. हा, माननीय मंत्री महोदयांनी आताच सांगितलं की जे जुने इमारत आहे, आमच्या यवतमाळमध्ये अशी एक जुनी इमारत आहे आणि आम्ही डीपीसी मध्ये देखील या बाबतीमध्ये चर्चा केली, परंतु कोणत्या हेडमध्ये त्याला रिपेअरला फंड द्यायचा असं अडचण होती. म्हणून माननीय मंत्री महोदय त्या बाबतीमध्ये काय निर्णय घेणार धोरणात्मक याबाबत त्यांनी नाही ह्या फंड त्यांनी आता उल्लेख केला म्हणून सांगतो मी. आणि डीपीसीतून फंड डीपीसीतून फंड जरा अवघड आहे, परंतु आपणच माननीय मंत्री महोदय आम्हाला द्यावी अशी विनंती आहे यवतमाळसाठी. सन्माननीय सदस्य निलय नाईक साहेबांनी जो मुद्दा या ठिकाणी उपस्थित केलेला आहे, पालकमंत्र्यांना विशेष अधिकार जिल्हा नियोजन समितीचा निधी वितरित करण्याचे असतात. मी मगाशी काय उत्तर दिलं, सर्व मान्य पालकमंत्र्यांना विनंती केली जाईल अशा पद्धतीच्या ज्या इमारती आहेत काय अडचण नाही हो, तुम्ही त्याची चिंता करू नका. आणि निश्चितपणे सर्व पालकमंत्र्यांना आजच्या आज पत्र दिलं जाईल आणि त्यांना विनंती करून अशा ज्या इमारती असतील त्या पूर्व अवस्थेत आणून त्याचं नूतनीकरण करण्यासाठी निधी उपलब्ध करून द्यावा असं पत्र आजच्या सर्व राज्यातल्या पालकमंत्र्यांना दिलं जाईल. लिंगाडे काय राहिले आता? या लक्षवेधीवर माननीय मंत्री महोदयांनी जे आश्वासन सभागृहामध्ये दिलंय की आणि अतिशय सकारात्मक त्यांनी या साठी सांगितलेलं आहे आणि शब्दही दिलाय की ते समितीचं गठन करून निश्चित पत्रकारांच्या आर्थिक उन्नतीसाठी अजून काय चांगलं करता येईल ते करण्याचा प्रयत्न करू. परंतु मंत्री महोदयांना फक्त परत एकदा मी हेच सांगेल की जे अधिस्वीकृतीधारक पत्रकार आहे यांची संख्या खूप कमी असल्याने आपण ती वाढवू शकत नाही. त्यामुळं इतर या सगळ्या 8,500 पत्रकारांचं खरं जर आपल्याला जर न्याय द्यायचा असेल तर खरं यांचं एक महामंडळ आपण स्थापन करावं एवढं या प्रसंगी मी विनंती करतो. माननीय सभापती महोदया, सर्व सभागृहाच्या भावना याच आहेत की अधिस्वीकृती पत्रकारांच्यासाठी असणारे निकष कठीण आहेत. त्यामुळं त्याच्या बाबतीत आपल्याला जरी काही या ठिकाणी केंद्राच्या सूचना धोरणाच्या बाहेर जाता येत नसलं तरी त्यामध्ये काही मध्यमार्ग निघतोय का किंवा काही त्याच्यामध्ये वेगळी योजना करता येते का, हे सगळं काम त्या अभ्यास गटाकडे दिलं जाईल. वेळ प्रसंगी कालावधी अभ्यास गटाला थोडा जादा लागला तर तो सुद्धा आपण देऊ, पण एक परिपक्व अशा पद्धतीचं पत्रकारांच्या करताचं धोरण त्या अभ्यास गटानं राज्य सरकारकडे द्यावं अशा पद्धतीचं काम त्या अभ्यास गटाकडे लवकरात लवकर दिलं जाईल. आता जवळजवळ बराच काळ ही लक्षवेधी चाललेली आहे आणि अतिशय चांगलं आणि सकारात्मक आणि आशादायक उत्तर न कंटाळता मंत्री महोदयांनी दिलेलं आहे. त्याच्यामुळे तुम्हाला पत्रकारांच्याकडून बरीचशी प्रशंसा मिळणार आहे असं मला वाटतं साधारणपणे. पण सभागृहामध्ये अनेक सूचना आलेल्या आहेत आणि त्याच्यावरती तुम्ही अभ्यास समिती पण करणार सांगितले. पण मला एकच वाटतं की बऱ्याच सूचना दिल्या जातात पण त्याच्या अंमलबजावणीला फार दीर्घकाळ लागतो. त्यामुळे मी असं म्हणेन की दीर्घकाळ वगैरे म्हणण्यापेक्षा डिसेंबरच्या अधिवेशनापर्यंत त्या अभ्यास समितीचा अहवाल येऊन त्याच्याबद्दलचे धोरणात्मक निर्णय झाले तर त्याला एक कालमर्यादा होईल. दुसरं, आपल्या उत्तरात आपण म्हटलेलं की 154 पत्रकारांना 11,000 रुपयाप्रमाणे लाभ देण्यात येतो, तर खूप कमी आहे संख्या. मला असं वाटतं की 154 म्हणजे काहीच नाही. एका शहरामध्ये 154 असतील पत्रकार की जे त्यांना आवश्यकता आहे अशा पद्धतीची. तर एक साधारण मगाशी बोलता असताना चर्चा झाली होती की सर्वेक्षण किंवा एक अप्रॉक्सिमेट संख्या काढली पाहिजे की बाबा 15,000 असतील, 1,00,000 असतील, जी काय असेल ते. पण त्याच्यापैकी निदान दरवर्षी थोडंफार दुप्पट तरी लोकांना पैसे वाढवून दिले पाहिजेत रिकरिंग पद्धतीने. दुसरं महत्त्वाचं, 60 वर्षाचं होईपर्यंत काही पत्रकारांना असाध्य आजार होतो. मी असं पाहिलेलं कॅन्सर सारखे आजार की पुढे 15-20 वर्ष काम केलेलं असतं नंतर होत नाही. तर तिथे तुम्ही ही अट शिथिल करता आली पाहिजे की जिथे असाध्य आजार म्हणता येईल अशा पद्धतीचे झालेले आहेत. मग ज्याच्यामध्ये अल्झायमर असेल, कॅन्सर असेल, अजून काही ज्याच्याकडे त्याची व्याख्या बघून घ्या. पण त्यांना आपण त्याच्यामध्ये समाविष्ट करण्यासाठी अभ्यास वगैरे करण्यापेक्षा लवकर निर्णय घेण्यासारखा आहे, त्याचा तुम्ही विचार करावा असं मला या ठिकाणी सांगावंसं वाटतं. आणि तिसरं, आता या अधिस्वीकृतीच्या मध्ये संख्या कशी वाढवता येईल बघा.
पण तुम्ही जी अधिस्वीकृती करता, तुम्ही म्हणजे तुम्ही व्यक्तिगत नाही, जे कोण आपली बॉडी आहे त्याच्यामध्ये शून्य महिला असतात, शून्य. म्हणजे एवढ्या महिला पत्रकारांची संख्या जरी कमी असली तरी त्याच्यामध्ये निदान आपण एखादी असते नावापुरती, अगदी ज्याला मीठ लिंबू लोणचं टाकावं तशी एखादं महिला पत्रकार, ती सुद्धा महिलांनी आरडाओरडा करून त्या समोर येऊन भेटतात म्हणून सोशल मीडियातून, तर हे योग्य नाहीये. तर मग आपण समान संधी दिली पाहिजे त्यांना. त्यांच्या पण निकषामध्ये बसणाऱ्या महिला आहेत आणि फक्त मुंबई पुण्याचे पत्रकार नाहीयेत, मुंबई पुण्याचे पत्रकार आपल्या समोर असतात, पण सगळ्या महाराष्ट्राचं रिप्रेझेंटेशन त्याच्यामध्ये पडण्याच्या दृष्टिकोनातून पण आपण प्रयत्न करावेत. आणि माझा उल्लेख केला जयंत पाटलांनी, लेखक, मी म्हटलं मी पत्रकार नाही, मी पत्रकार नाही एवढ्यासाठी म्हटलं की मी डे टू डे रिपोर्टिंग करत नाही, पण लेखक पत्रकार हे सगळे समाजाचे अभ्यासक आहेत. एक शेवटची सूचना अशी आली की म्हाडाच्या बद्दल जे त्यांना जागा मिळतात तर त्यांना संपादकांची शिफारस लागते. तर त्याच्यात मला काही लोक म्हणाले की संपादकांचं सुद्धा थोडंसं प्रेम, राग, लोभ असतोच, म्हणजे संपादक खूप चांगले असतात, आपल्याशी चांगले वागतात, तर त्यामुळे संपादकांच्या शिफारसीची काय आवश्यकता आहे, त्यांनी काम करण्याचं पेमेंट, सॅलरी आहे काय आहे, ती अट शिथिल करावी का, याच्यावर तुम्ही अभ्यास करून लवकर निर्णय घ्यावा असं मला वाटतं. सन्मान्य सभापती महोदया, ज्या सूचना आपण आता या ठिकाणी दिलेल्या आहेत त्या सर्व सूचनांचं निश्चितपणानं तंतोतंत पालन केलं जाईल. धन्यवाद. चला आता पुढची लक्ष. सगळ्यांचं अभिनंदन. नाही, या सभागृहामध्ये पत्रकारांवर हल्ला होऊ नये म्हणून सुद्धा विधेयक आपल्याकडे झालेलं आहे आणि आपण अतिशय सक्षम आहोत या संदर्भामध्ये. शिंदे साहेब, सर्व पत्रकारांबद्दल चांगली भावना मनात ठेवा असं मला तुम्हाला सांगायचंय. आता 6वी लक्षवेधी सुनील शिंदे.